उद्योजकांना असलेला दुसरा म्हणजे ज्याची सुरुवात मी केली बँकेने का करावं, तर या सगळ्याला लागणारा फायनान्स लागणं, फायनान्स लागतो आणि फायनान्स अवेलेबल असणं किंवा अवेलेबल होणं हा एक महत्वाचा मुद्दा असतो. मी बाकी सगळीकडे अगदी नक्की सांगतो आणि आजही मी मनापासून असं मानतो सुद्धा की करेक्ट प्रोडक्टसाठी, करेक्ट सर्व्हिससाठी फायनान्स मुबलक अवेलेबल आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीने फायनान्स घ्यायच्या ज्या ज्या पद्धती आहेत, फ्रॉम इन्व्हेस्टर, फ्रॉम लिस्टिंग इन द मार्केट टू बँक्स टू एनबीएफसी, कोणी फायनान्स अवेलेबल आहे. तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कधी ना कधीतरी, मग अशी सर म्हणले तसं बँकेबद्दल फार त्रास दिला बाबा किंवा मला मिळायला खूप छळ झाला, असे काही ना काहीतरी कंप्लेंट्स कधी ना कधी आपल्या उद्योगाच्या आयुष्यातले आपल्या आलेले असतात. आणि याचं खरं कारण मात्र असं आहे की त्याला लागणारा डॉक्युमेंटेशन जसं सर म्हणले तसं आणि फिस्कल डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन जसं म्हणले तसं ती आपण कमी पाळतो. टू अन एक्सटेंट दॅट आपली स्वतःची, म्हणजे त्यांनी तर खूप जीएसटी भरायचं राहिलं इथपर्यंत सांगितलं. किती लोक आपलं स्वतःचं बॅलन्स शीट, स्वतःचं P&L हे स्वतः बसून तयार करतात. त्याच्यामध्ये माझा सीए ते करतो असा एक आपलं काहीतरी हे असतं की नाही, मी टेक्निकल माणूस आहे त्यामुळे माझा सीए ते करतो. पण सीए जे करतो ते तुम्हाला कळणं पण गरजेचं आहे. बॅलन्स शीट वाचता आलं पाहिजे, बॅलन्स शीट समजलं पाहिजे आणि आपल्या बॅलन्स शीट मध्ये कुठे कमी आहे जे आपण भरून काढायचे, की आपल्या P&L मध्ये कुठे कमी आहे ते आपण भरून काढायचे, हे आपण बघायला हवं, ते आपण तयार करायला हवं. म्हणजे मी म्हणलं तसं मी सेकंड जनरेशन सुरू झालं तेव्हा मी टेक्निकल आणि मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन वगैरे करून आलो होतो. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण शिकून येतो, सगळं अनलर्न करून परत रिलर्न करायला लागतं जेव्हा धंद्यात येतो. त्यामुळे जे धंद्यातून करायचं होतं त्याच्यातली पहिलं शिक्षण हे असं होतं की तुम्ही जे करताय त्याचं नीट रेकॉर्डिंग करताय का, आणि जे रेकॉर्डिंग करताय ते ज्यांना दाखवणार आहात त्यांना चालतं अशा पद्धतीने करताय. त्यामुळे आपण आपली स्वतःच्या धंद्याबद्दलचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते जे जगाला लागतं अशा पद्धतीने मांडतोय का, आणि इथे जिथे फायनान्शियल रिक्वायरमेंट्स आहेत तिथे फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सना लागतंय तसं करतोय का, असं बघण्याची. आणि ते नसाल करत, म्हणजे इथले कित्येक जण खूप यशस्वी सगळेजण यशस्वी उद्योजक आहेत, त्यामुळे सगळ्यांनी हे काही ना काहीतरी केलंय. पण सगळ्यांकडे कुठली ना कुठेतरी यातली कदाचित कमी असू शकेल. जिथे ती कमी असेल तिथे ती भरून काढूया. कारण आज P&L बॅलन्स शीट सुद्धा करेक्ट मांडलं नाही म्हणून लोन प्रोसेस व्हायला वेळ लागतो, अशी उदाहरणं कित्येक मिळतात. नेसेसरी पार्ट म्हणून आपण जर आपली ओन फायनान्शियल डॉक्युमेंट समजून घ्यायला लागलो आणि समजून करायला लागलो तर तुम्हाला बँकेची लोन्स काय, कुठल्याही ठिकाणचा फायनान्स उभा करणं सोपं असेल. आपली स्वतःची तयारी अशी पाहिजे की मला माहितीये की मला बँकेकडनं फायनान्स किती घ्यायचा आहे. अजून एक मोठी चूक फायनान्स मागताना लोक करतात, स्पेशली नव उद्योजक असतात तेव्हा किंवा नवीन काहीतरी मोठा प्रोजेक्ट करायला जातात तेव्हा. आपल्याला जर प्रोजेक्टची रिक्वायरमेंट 100 रुपयाची आहे तर आपण 100 रुपयाची प्रोव्हिजनच केली पाहिजे. आपण 80ची करतोय आणि बाकीची होईल, म्हणजे ऑफकोर्स तुमच्या प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये काही तुमच्या रेव्हेन्यू जनरेशन मध्ये येणारा फायनान्स अवेलेबल असतो आणि असलाच पाहिजे. फक्त सगळाच बाहेर न घेतलेला फायनान्स प्रोजेक्ट चालणार नाही. देर हॅज टू बी अ रनिंग रेव्हेन्यू जनरेशन. पण पूर्ण फायनान्सची प्रोव्हिजन झाल्याशिवाय तुमचा तो प्रोजेक्ट चालणार नसतो. प्रोव्हिजन म्हणजे म्हटलं तसं रेव्हेन्यू मधनं पण असेल, पण इन युअर प्रोजेक्ट लाईफलाईन तुमच्या प्रोजेक्टच्या रेव्हेन्यू जनरेशन आणि कॅपिटल जनरेशन मधनं तुम्ही पूर्ण फायनान्स नाही काढलात तर प्रोजेक्ट रखडतो. अशी पण उदाहरणं आहे. म्हणजे बँकेत बसून पण आम्ही या चर्चा करतो, बँकेच्या बाजूने पण सांगतो की अरे त्यांना हवेत समजा काय 50 लाख हवेत, तर आपल्या सगळ्या कॅल्क्युलेशननी आपण असं म्हणतोय बँक म्हणून की नाही त्यांचे 43 लाखच बसतायत, तर आपण आयदर लोन केलं नाही पाहिजे बँक म्हणून, किंवा त्यांना पटवलं पाहिजे की तुम्ही बाकीच्यांची व्यवस्था करा, किंवा आपण आपले थोडंसं फ्लेक्झिबिलिटी आणली पाहिजे ॲज अ बँक आणि ते 50 केलं पाहिजे. नाही तर 43 लाख पण धोक्यात आहे. म्हणजे तुमचे पूर्ण 50 लाख लागणारे 50 लाख असल्याशिवाय तुम्ही बाकीचे असलेले 48-43 लाख रुपये सुद्धा धोक्यात घालताय. सो तो भाग आपण एक नक्की बघितला पाहिजे की आपली ऍक्च्युअल रिक्वायरमेंट काय, ॲडेक्वेट पण सफिशियंट असा लोनचा किंवा अशा फायनान्सचा आपण प्रयत्न केला पाहिजे.